शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जिल्हा परिषदच्या मालकीच्या अनेक मालमत्तांवर अतिक्रमणे झालेली आहेत। काही ठिकाणी परस्पर या जागांचे वाटप करण्यात आले आहे। त्यामुळे जिल्हा परिषद दप्तरी नोंद असलेल्या किती जागा आजमितीला संरक्षित आहेत हे शोधण्यासाठी प्रशासनाने मध्यंतरी विशेष मोहीम राबवली होती। महानगरपालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात पार पडला। अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित ही स्पर्धा 7, 9, 13 व 19 वर्षाखाली खेळाडूंसाठी घेण्यात आली आहे। गायत्री मंगल कार्यालयात महाजन गल्ली येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर धनंजय जाधव व संघटनेचे सचिव यशवंत बापट यांच्या हस्ते बुद्धिबळ पट्टावर चाल देऊन करण्यात आले। शहरातील सर्जेपुरा परिसरातील भीमसेनपुरा येथे पत्नीने तलाकच्या कागदावर सही न केल्याने पतीने दांडक्याने मारहाण करीत चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली। अल्फिया आसिफ शेख असे जखमी महिलेचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आसिफ नजीर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समृद्धी महामार्गावर गडचिरोलीच्या खाणीमध्ये विक्री करण्यासाठी जाणारा 34,000 लिटर अवैध डिझेलचा टँकर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला। ताब्यातील आरोपींकडून 55,87,840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। महादेव डांगे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक दीपक मेंढे, पोलीस अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके, प्रकाश मांडगे, सुनील मालनकर, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला जाब विचारल्याचा राग मनात धरून पुणे बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रण कक्षात घुसून एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात कर्मचारी जखमी झालेला असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।